कुणालाही सिग्नल तोडताना नाही पाहिलं, कुणालाही फुटपाथवरती गाडी चढवताना नाही पाहिलं, अजिबात नाही. गुड मॉर्निंग, सुप्रभात. थेट ऑस्ट्रेलिया मेलबर्न इथून 24 तास झालेले आहेत ऑस्ट्रेलियामध्ये, मेलबर्न सिटीमध्ये. खूप एक्साइटमेंट आहे वेगवेगळ्या गोष्टी पाहण्याची, बघण्याची, आणि त्याच अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ सेव्ह करा, पेजला फॉलो नक्की करा. ऑस्ट्रेलियाची ही टूर माझी एक वेगळ्या कारणासाठी आहे. त्याचं कारण मी तुम्हाला 17 डिसेंबरला सांगणार आहे माझ्या काही पुढच्या रील्समध्ये. त्यासाठी अपडेटेड राहण्यासाठी नक्की कनेक्टेड राहा. 24 तास झालेले आहेत आणि काय काय झालं, काय पाहिलं, काय नाही पाहिलं. खरं तर कालचा पूर्ण दिवस आराम करण्यात गेलेला आहे. इतका मोठा प्रवास आणि एअर लॅग वगैरे काय काय म्हणतात, जेट लॅग, ते झालं. मी तुम्हाला काही गोष्टी इंटरेस्टिंग सांगणार आहे ऑस्ट्रेलियाबद्दलच्या, ज्या मला 24 तासात भावल्या, आवडल्या आणि ज्या कदाचित आपण इम्प्लिमेंट करू शकतो भारतामध्ये. तर पहिली गोष्ट, ज्या मी नाही पाहिलं इथे, जे चांगलं गोष्ट आहे, जे नाही पाहिलं मी रोडवरती कुणालाही, म्हणजे पूर्ण 24 तासात एवढ्या पूर्ण प्रवासात माझ्या खूप 100 किलोमीटर मी प्रवास केला मेलबर्नमध्ये एका दिवसात आतापर्यंत. तर एकालाही नॉट अ सिंगल हॉर्न वाजवताना पाहिलं नाही, हॉर्नच ऐकायला मिळाला नाही गेल्या 24 तासात. जणू काय या गाड्यांना हॉर्न नाहीच आहे. कुणालाही रॅश ड्रायव्हिंग करताना नाही पाहिलं, कुणालाही सिग्नल तोडताना नाही पाहिलं, कुणालाही फुटपाथवरती गाडी चढवताना नाही पाहिलं, अजिबात नाही. गोंगाट नाही, गर्दी नाही. लोक आहेत, लोक नाही आहेत असं नाही. म्हणजे बिल्डिंगमध्ये सुद्धा मी आता 26व्या फ्लोअरवरती आहे. 21 फ्लोअरची बिल्डिंग आहे. एअरबीएनबीचा फ्लॅट आहे, तो पण मी तुम्हाला दाखवेन पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तर इथे लोक दिसतात आहे, पण एकदम शांत, पोलाईट, एकमेकांशी आदराने वागताना. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर सभ्यता किंवा प्रॉस्पेरिटी, संपन्नता असेल, नियम पाळण्याच्या बाबतीत, टेक्नॉलॉजी जबरदस्त वापरतात तिथली लोक प्रत्येक गोष्टीत. म्हणजे कुठल्याही बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी गार्ड नाही आहे, सर्व ट्रस्टवरती आहे. आणि ऑटोमेशन आहे, लिफ्ट उघडण्यासाठी तुम्हाला कंट्रोल आहे, मेन गेट उघडण्यासाठी कंट्रोल आहे, पार्किंगमध्ये जाण्यासाठी कंट्रोल आहे, फ्लॅट ओपन करण्यासाठी कंट्रोल आहे. सगळं कनेक्टेड आहे टेक्नॉलॉजीशी. त्यानंतर तुम्हाला सांगतो एकमेकांचा रिस्पेक्ट, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या प्रायव्हसीबद्दल कमालीची जागरूकता. फार जागरूक आहे ती लोक. त्यांची स्वतःची प्रायव्हसी त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे फ्रीडम. नाही फरक पडत त्यांना लोक आपल्याबद्दल काय बोलतात, अजिबात नाही. प्रत्येक जण आपल्या धुंदीत आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या देशाची लोक आहेत तिथं. आपल्याला लगेच कळतं की कुठल्या देशातला असेल किंवा काय, त्याच्या बोलण्यावरून, भाषेवरून किंवा दिसण्यावरून. तर पण फरक नाही पडत आहे मला इथे, कुणाला फरक पडत नाहीये. मी आहे, मी मजेत आहे. काय शिकायला मिळतं आपल्याला या लोकांकडून? म्हणजे स्वतःच्या धुंदीत राहायचं, फोकस्ड राहायचं.